हां, तर माझा आवाज येतोय सर्वांना आता व्यवस्थित? हॅलो. हां, ते काय, हे आजकालचे इलेक्ट्रॉनिक यंत्र चालवणं आणि जुन्या काळामध्ये गुरेढोरे सांभाळणं हे म्हणजे सारखंच आहे. एखादं जनावर कसं अजिबात ताब्यात येत नाही. एखादी गाय तिच्या कितीही मागे लागा ती हाती सापडत नाही. एखादी बकरी कळपातून जे बाहेर जाते ते हाती सापडतच नाही. तसे हे आजकालचे काही यंत्र काही वेळेला करतात. म्हणजे असं काही करतात की सगळे, बरं माझ्याकडे एक नाही 4 डिव्हाइस आहेत बघा, 4. तुम्हाला जर आता दाखवायचं म्हटलं म्हणजे माझ्याकडे हे एक मोबाईल आहे, दुसरा हा एक मोबाईल आहे, तिसरं हे एक माझ्याकडे लॅपटॉप आहे आणि हे एक PC कॉम्प्युटर पण आहे. असे 4 यंत्र असूनही एखाद्या वेळेस हे सगळेचे सगळे यंत्र असहकार पुकारतात. असो, आज आपण आपल्या वर्गाला सुरुवात करूया. सर आवाज नाही येत आहे. आवाज माझा येतो आहे आता. आवाज येतो. आवाज सर्वांना येतोय. एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांपैकी तुमच्या कनेक्शनमध्ये कमी जास्त असलं की माझा आवाज इकडून येतो बरोबर, तिकडे तुमच्यापर्यंत एखाद्या वेळेस तो पोहोचत नाही. असो, तर आपलं काल 7.1 झालं होतं. 7.1 मध्ये आपण 7.1 झालं होतं ना आपलं. मागच्या वर्गात आपलं 7.1 झालं होतं ना. आपण काही ठिकाणांची नावं पाहिली. 7.1 झालं होतं. प्रश्न राहिले त्याच्यावरचे. हां, त्या 7.1 वरचे प्रश्न राहिलेले आहेत, तर ते घेऊन घेऊ आपण. प्रश्न राहिलेले बघा. 7.1 हे चित्रांचे नाव आपण काल पाहिले. विद्यालय, ग्रंथालय, देवालय, कार्यालय, आपणः, रेलस्थानकम, चित्रमंदिरम, उद्यानम, प्रदर्शिनी म्हणजे एक्झिबिशन. आणि आज आपण हे जे काल आपण चित्र पाहिलेत ना, त्या सर्व चित्रांवर प्रश्न आहेत खाली दिलेले. तर आता सर्वात आधी आपण हा प्रश्न समजून घेऊया. इथं यांना प्रश्नामध्ये काय म्हणायचं आहे, गुलाबी अक्षरांमध्ये जे लिहिले आहे ना, तो प्रश्न आधी समजून घ्यायचा. बघा, ही एक फार दुर्मिळ गोष्ट आहे. आधी आपल्याला जर प्रश्नच नीट समजला ना, तरच आपल्याला योग्य उत्तर देता येते. आणि जर आपल्याला व्यवस्थितपणे प्रश्न जर समजला नाही तर मात्र आपल्याला उत्तरही बरोबर देता येत नाही. त्यामुळे प्रश्न आधी आपण समजून घेऊया. प्रश्न आहे, चित्रं दृष्ट्वा उदाहरणं दृष्ट्वा तादृशानि वाक्यानि लिखतु. बघा आता काय म्हणतोय आपल्याला प्रश्न. या प्रश्नामध्ये 2 ठिकाणी दृष्ट्वा हा शब्द आलेला आहे. दृष्ट्वा या शब्दाचा अर्थ आहे पाहून. तर चला आता आपण पाहूया. इथं यांनी आपल्याला सांगितलेलं आहे लिखतु म्हणजे लिहा. काय लिहा, तर वाक्यानि लिखतु, वाक्य लिहा. कशी वाक्य लिहा, तादृशानी वाक्यानि लिखतु. आता तादृशानी या शब्दाचा अर्थ आहे तशी. तर तशी वाक्य लिहा. तशी म्हणजे कशी, तर आता इथं दृष्ट्वा आपण समजून घेऊ. चित्रं दृष्ट्वा उदाहरणं दृष्ट्वा तादृशानि वाक्यानि लिखतु. चित्रं दृष्ट्वा म्हणजे हे चित्र पाहून, उदाहरणं दृष्ट्वा म्हणजे बघा हे दिलेलं उदाहरण आहे, तर हे उदाहरण पाहून
तशी वाक्य लिहा, तादृशानी वाक्यानी लिखतु. मग आता पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला काय करून दिलेलं आहे? तर पहिल्या वाक्यात आहे मम मित्रम विद्यालयम गच्छति. आता इथं आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? तर आपला मूळ शब्द आहे विद्यालय आणि विद्यालय म्हणजे शाळा. तर जेव्हा आपल्याला असं म्हणायचं आहे की माझा मित्र शाळेला जातो, तेव्हा विद्यालय असं नाही, तर विद्यालयाच्या ऐवजी विद्यालयम गच्छति. तर विद्यालयम गच्छति हा भाग आपल्याला शिकायचा आहे. काय आहे आपण खाली समजून घेऊ. बघा, आपलं मूळ वाक्य आहे विद्यालय, परंतु जेव्हा विद्यालयाला जातो टू द स्कूल, तेव्हा टू या अर्थाने विद्यालयम असा भेद होतो. बघा, पुन्हा व्यवस्थित समजून घ्या. विद्यालय अस्ति विद्यालय आणि विद्यालयाला टू या अर्थाने इथे शेवटी आपल्याला एक टिंब जोडलेला आहे इथं वर, दिसलं का? तर हे आपल्याला तिथं लावायचं आहे. तर आता मम मित्र विद्यालयम गच्छति. त्याच पद्धतीने आता पुढे त्यांनी दिलेला आहे ग्रंथालय. पुढचा शब्द ग्रंथालय आहे. आता आपल्याला म्हणायचं आहे की माझा मित्र ग्रंथालयाला जातो. माय फ्रेंड गोज टू द लायब्ररी. तर मग आता ग्रंथालय तर विद्यालयाचं विद्यालयम झालं. मम मित्र विद्यालयम गच्छति. तर आता माझा मित्राला जर मला ग्रंथालयाला पाठवायचं असेल तर काय वाक्य होईल? मम मित्रम ग्रंथालयम गच्छति. हा, मम मित्रम ग्रंथालयम गच्छति. माझा मित्र माय फ्रेंड. हा बोला. ग्रंथालयम पठति. मेरा स्टूडेंट ग्रंथालय जा रहा है, तो उसको संस्कृत में कैसे अनुवाद करेंगे? मेरा स्टूडेंट ग्रंथालय जा रहा है. हाँ, जा रहा है और जाता है दोनों के लिए भी हमारे पास एक ही वाक्य है, मम मित्रम ग्रंथालयम गच्छति. ठीक, जा रहा है और जाता है दोनों के लिए एक ही वाक्य. चलो अगला. अब मुझे मेरे मित्र को देवालय भेजना है, तो अब कैसे भेजूंगा? मम मित्रम देवालयम गच्छति. बरोबर. बघा, आपण कोणती विभक्ती आहे? द्वितीय विभक्ती आहे सर? हो, ही द्वितीय विभक्ती आहे. हा, आता बघा, देवालयः अस्ति. ऐकून घ्या. देवालयः अस्ति, मम मित्रम देवालयम गच्छति. त्याच पद्धतीने बघा, कार्यालयः अस्ति, देयर इज अ ऑफिस. कार्यालयः अस्ति, आता माझा मित्र कार्यालयाला जातो. सांगा कसं होईल? मम मित्र कार्यालयम गच्छति. उत्तर देताना एका विद्यार्थ्याने मम मित्र विद्यालयम कार्यालयम गच्छति असं वाक्य बोललंय. या वाक्यामध्ये चूक आहे. मम मित्रम पाहिजे. मम मित्रम कार्यालयम गच्छति. पुढे आपण. आता दुकानामध्ये पाठवा. मम मित्रम आपणम गच्छति. मम मित्रम आपणम गच्छति. बरोबर. सर माझा आवाज ऐकू येत नाहीये का? हो, येतोय की. येतोय ना? हा, तर सांगतो का? काय? करता दुसरा घेतला तर चालेल का? हो, करता दुसरा घेतला तरी चालेल, असं काही नाही. आपण मित्राच्या ऐवजी सर मेरा कार्यालयम गच्छामि. नाही, तृतीय पुरुषीच घ्या. उदाहरणार्थ छात्र हा करता घेऊया आपण. आता छात्र हा. आता अ स्टुडंट गोज टू द रेल्वे स्टेशन. कसं म्हणणार आपण संस्कृतमध्ये?
काय सर? आपणं गच्छति, छात्रः आपणं गच्छति. सर बरोबर. मित्र की जगह पे आप और को लीजिए ना एक सेंटेंस. छात्र, अरे मैंने बताया ना, अब हम छात्र को भेजेंगे. छात्र, द स्टूडेंट गोज टू द रेल्वे स्टेशन. काय होईल सांगा? छात्रः रेलस्थानकं गच्छति. बरोबर. छात्रः रेलस्थानकं गच्छति. आता त्या छात्राला सिनेमा थिएटरमध्ये पाठवा. चित्रमंदिरं गच्छति. हा, कोणीतरी छात्रम चित्रमंदिरम असं म्हटलं. छात्रम नाही म्हणायचं, छात्रः. छात्रः चित्रमंदिरम गच्छति. छात्रः चित्रमंदिरं गच्छति. बरोबर. आता या छात्राला बगीचात पाठवा. उद्यानं गच्छति. हाँ, छात्रः उद्यानं गच्छति. स्टूडेंट गोज टू द गार्डन. प्रदर्शिनी, एक्झिबिशन. द स्टूडेंट गोज टू द एक्झिबिशन. कसं होईल? छात्रः प्रदर्शिनीं गच्छति. छात्रः प्रदर्शिन्यां गच्छति. चुकलं, उत्तर चुकलं. प्रदर्शिन्यां सप्तमी इथे लागत नाही. प्रदर्शिनीं गच्छति. प्रदर्शिनी. सप्तमी विभक्ति ना लगने का कारण क्या है? जनरली हम सप्तमी विभक्ति बोलते तो ऐसा ही बोलते कि पुस्तकम स्यूते अस्ति. तो यहाँ पे सूट पे है. तो यहाँ पे अगर हम प्रदर्शन यहाँ बोले तो गलत कैसा होगा? बता, तुम्हारा जो प्रश्न है वो बिल्कुल वाजिब प्रश्न है और इसका उत्तर देना तो बनता है. तो सभी छात्र इस बात को एक बार समझ लीजिए, क्योंकि ये जो प्रश्न है ये सिर्फ तुम्हें नहीं, जब मैंने ये कृपया सर्वांनी आपला माईक बंद करावा. कृपया सर्वांनी आपला माईक बंद करावा. झालेत का सर्वांचे माईक बंद? ठीक आहे. तर आता हा विषय समजून घ्या. कुणाचा तरी माईक सुरू आहे अजून. माईक सुरू आहे. ओके, चला आता सर्वांचे माईक बंद आहेत. हा जो बिंदू आहे ना, हा जेव्हा हा पॉइंट मी शिकवतो, म्हणजे हे वाक्य की अयोध्या, राम गोज टू अयोध्या, राम अयोध्येला जातो, अशा वेळेस आपण रामः अयोध्याम गच्छति असं आपण म्हणतो. अयोध्यायाम असं म्हणत नाही. इंग्रजीमध्ये सुद्धा तसंच आहे की राम गोज टू अयोध्या. आपण इंग्रजीमध्ये सुद्धा राम गोज इन अयोध्या असं म्हणत नाही आपण. दुसरं उदाहरण आणखी बघा. रामः गृहं गच्छति असं आपण म्हणतो. राम गोज टू द होम, राम गोज इन होम असं आपण म्हणत नाही. इंग्रजीतही म्हणत नाही. फक्त मराठीमध्ये किंवा हिंदीमध्येच फक्त आपण असं म्हणतो की राम घरात जातो, राम शाळेत जातो, विद्यार्थी शाळेत जातो असं आपण मराठीमध्ये म्हणतो. पण मराठीमध्ये सुद्धा आपण द्वितीय वापरतोच की राम शाळेला जातो, राम घरी जातो, राम गावाला जातो, राम गावाला जातो आणि राम गावात जातो असे दोन्हीही शब्द आपण वापरतो. पण असं वापरत असताना एक मिनिट, हां, पण मग असं बोलत असताना एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की इथं काय होत आहे. आता आजचा जो विषय आहे ना, हा विषय थोडा गंभीर आहे, म्हणजे थोडा डीप आहे, पण मजेदार आहे. सर्वांना हे वाचून ही गोष्ट लक्षात येईल की आपले संस्कृतचे विद्वान ऋषीमुनी किती खोल विचार करायचे.
की त्यांनी साध्या साध्या गोष्टींवर सुद्धा एवढा सखोल विचार केला आहे. अरे चला. हां, तर एवढ्या बारीक बारीक गोष्टींवर सुद्धा एवढा त्यांनी विचार केलेला आहे. आता याकरता आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जेव्हा आपण असं म्हणतो की राम गावाला जातो, राम गोज टू द व्हिलेज, हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये राम हा कर्ता आहे, सब्जेक्ट आहे. गाव हे कर्म आहे. याला बरेच लोक लोकेशन, स्थान समजतात, अधिकरण समजतात. आणि त्यामुळे गावात जातो किंवा ग्रामे गच्छति, संस्कृतमध्ये राम ग्रामे गच्छति असं चुकीचं वाक्य बोलतात. आता कोणीतरी उत्तर देताना छात्र प्रदर्शिन्याम गच्छति असं म्हटलं होतं. तर प्रदर्शिन्याम म्हणजे काय झालं? प्रदर्शिनीमध्ये जातो. राम प्रदर्शनीत जातो हे म्हणणं चुकीचं आहे. राम प्रदर्शनीला जातो असं बोललो पाहिजे. मी कोण्या भाषेबद्दल बोलताय? संस्कृतबद्दल बोलताय बरं का. मराठीमध्ये मराठीच्या व्याकरणाच्या नियमानुसार काही वाक्य मराठीमध्ये जर कोणी असं म्हणत असेल की राम प्रदर्शनीत जातो, तर ते मराठी व्याकरणानुसार बरोबर आहे चुका आहे हा मराठी वैयाकरणांचा प्रश्न आहे. पण संस्कृतमध्ये बोलत असताना राम प्रदर्शिन्याम गच्छति हे चुकीचं आहे. राम प्रदर्शिनीम गच्छति हे म्हणणं बरोबर आहे. मग आता हेच म्हणणं बरोबर काय आहे? तर याकरिता आपल्याला हे समजलं पाहिजे की कर्म म्हणजे काय आणि अधिकरण म्हणजे काय. ह्या दोन गोष्टी जेव्हा आपल्याला समजतील तेव्हा आपल्याला समजेल की राम प्रदर्शिन्याम किंवा छात्र प्रदर्शिन्याम गच्छति हे चूक काय आहे, का बरं आहे, आणि राम ग्रामे गच्छति असं म्हणणं चुकीचं काय आहे. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की कर्म कशाला म्हणतात. त्यानंतर आपण समजून घेऊया की अधिकरण म्हणजे लोकेशन कशाला म्हणायचं. म्हणजे आधी आपण समजून घेऊ कर्म म्हणजे सब्जेक्ट कशाला म्हणतात. त्यानंतर आपण समजून घेऊया अधिकरण म्हणजे लोकेशन कशाला म्हणतात. आणि जेव्हा ह्या दोन संकल्पना आपल्याला समजतील तेव्हा आपण योग्य पद्धतीनं विभक्तीचा उपयोग करू शकू. मग आता आधी आपण कर्म म्हणजे काय ते समजू. तर मग कर्म कशाला म्हणायचं? तर क्रिया करीत असताना एखादी जेव्हा क्रिया घडते तर ही क्रिया घडत असताना क्रियेचं फळ ज्याला प्राप्त होते, क्रियेचं फळ ज्याला कुणाला प्राप्त होत असेल त्याला म्हणतात कर्म. बघा, मी अगदी सरळ वाक्य सांगितली. क्रिया करत असताना क्रियेचं फळ ज्या कुणाला प्राप्त होते त्याला म्हणायचं कर्म. आता मी एक उदाहरण देतो. आई तांदूळ शिजवते. सोपं वाक्य आहे. आई तांदूळ शिजवते. या वाक्यामध्ये क्रिया काय आहे? शिजवणे. मग आता शिजवणे ही जी क्रिया आहे ना, तर या क्रियेचे दोन अर्थ होतात. काय अर्थ होतात? तर एक होतो त्या क्रियेचा व्यापार आणि त्या क्रियेचं फळ. त्या क्रियेचा व्यापार काय आहे? शिजवणे ह्या क्रियेचा व्यापार आहे एक पातेलं घेणे, त्या पातेल्यात पाणी टाकणे, त्यामध्ये तांदूळ टाकणे आणि त्या पातेल्याच्या खाली अग्नी प्रज्वलित करणे, हा झाला त्या क्रियेचा व्यापार. मग आता त्या क्रियेचा फळ काय झालं? आता ही जी आपण क्रिया केली, पातेलं घेतलं, त्या भांड्यामध्ये पाणी टाकलं, त्या पाण्यामध्ये तांदूळ टाकले आणि त्यांच्या खाली अग्नी प्रज्वलित केला. या क्रियेचं फळ आहे ते जे तांदूळ आहे ना, ते तांदूळ नरम होणे म्हणजे या क्रियेचं फळ झालं. आता जगातली कुठलीही क्रिया घ्या, कुठलंही क्रियापद घ्या, कुठलंही व्हर्ब घ्या, त्यामध्ये त्याचा व्यापार असतो आणि त्या व्यापाराचं काही ना काही मिळालेलं फळ असते. उदाहरणार्थ रामाने रावणाला मारले. या वाक्यामध्ये मारणे या क्रियेचा व्यापार काय झाला? तर धनुष्य घेणे, बाण घेणे.
तो बाण धनुष्यावर चढवणे, प्रत्यंचा खेचणे आणि निशाणा धरून बाण सोडणे. ही काय झाली? हा झाला क्रियेचा व्यापार. आणि त्या क्रियेचं फळ काय झालं? रावणाचा मृत्यू होणे हे त्याचं फळ झालं. तसंच आई तांदूळ शिजवते या वाक्यामध्ये व्यापार काय झाला? तर व्यापार म्हणजे तांदूळ घेणे, पातेल्यात टाकणे आणि पातेल्याखाली अग्नी प्रज्वलित करणे हा झाला व्यापार त्या क्रियेचा. प्रत्येक क्रियेचा काही ना काही व्यापार असतो. आणि फळ काय झालं? तर त्या तांदूळामध्ये म्हणजे नरमपणा येणे. मग आता क्रियेचं फळ आईला मिळालं की तांदूळाला मिळालं की तिसऱ्या कोणाला मिळालं? क्रियेचं फळ मिळालं तांदूळाला, म्हणून तांदूळ झाले कर्म. ठीक आहे. ही जी पूर्ण क्रिया आहे, ही क्रिया ज्या कोणाच्या अधिकारामध्ये येते तो झाला कर्ता म्हणजे आई. आईच्या कंट्रोलमध्ये होतं किती तांदूळ घ्यायचे, केवढा अग्नी प्रज्वलित करायचा, किती पाणी टाकायचं, केव्हा टाकायचं, या सगळ्यांचा कंट्रोलर म्हणजे कर्ता. ती झाली आई. पण याचं फळ कुणाला मिळालं? फळ मिळालं तांदूळाला, म्हणून तांदूळ झाला कर्म. तर आता कर्म ही कन्सेप्ट सर्वांच्या लक्षात आली का? कुणाला काही प्रश्न असेल इथं तर विचारा, नाहीतर पुढची कन्सेप्ट समजणारच नाही. ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म का? मग चूक. ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हणणं हे चूक आहे. हा, ही व्याख्या मी सांगतो तुम्हाला, तुम्ही कुठून आणली? ही मराठी व्याकरणकारांनी बनवलेली मराठीपुरती व्याख्या आहे. परंतु ही सदोष व्याख्या आहे. या व्याख्येमध्ये दोष काय आहे? आता मी तुम्हाला हेच उदाहरण सांगतो. आई तांदूळ शिजवते ही झाली क्रिया, पण ही क्रिया आईने फरशीवर उभी राहून केली. फरशीवर ही क्रिया केली ना, किंवा फरशी नसेल भूतलावर ही क्रिया केली आईने, मग भूतल कर्म झालं का? नाही. हा या व्याख्येमधला दोष आहे. आपण जे आपल्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये शाळेमध्ये शिकलो ना, की ज्याच्यावर कर्म घडते, ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म. आता राम आणि रावण यांच्या रामाने रावणास मारले ही क्रिया रामाने युद्धभूमीवर केली. मग युद्धभूमी हे कर्म झालं का? नाही झालं. त्यामुळे तुम्ही शिकलेली व्याख्या, तुम्हाला शाळेत मिळालेलं ज्ञान हे चुकीचं आहे. असो, मला नाही माहिती, ते शिकवलं मी शिकलो. नाही, पण हा प्रश्न यायला पाहिजे ना मनामध्ये, किंवा रामाने रावणाला मारण्याची क्रिया तर रणभूमीवर केली, मग रणभूमी हे कर्म झालं का? नाही झालं. तर क्रियेचं फळ ज्याला मिळतं ते झालं कर्म. आता मी ही जी व्याख्या सांगितली ना, ही सुद्धा सदोष व्याख्या आहे. सदोष व्याख्या आहे. म्हणजे मी आता नुकती काय व्याख्या सांगितली कर्माची, की कर्माचं फळ ज्याला मिळतं ते झालं कर्म. आता या व्याख्येतला दोष काय ते सांगतो मी तुम्हाला. या व्याख्येतला दोष असा आहे की कुंभकर्ण झोपतो ही क्रिया बघा. कुंभकर्ण झोपतो या क्रियेमध्ये झोपण्याचा व्यापार काय आहे? तर आपला बिछाना आथरणे, त्यावर उशी ठेवणे आणि स्वतःचं शरीर पसरवून देणे ही झाली क्रिया. आता कुंभकर्णाने ही सगळी केली क्रिया, शरीर पसरवून देणे, डोळे मिटणे आणि शांत पडून राहणे ही क्रिया कुंभकर्णाने केली. पण याचं फळ सुद्धा कुंभकर्णालाच मिळालं. मग कुंभकर्णच कर्म झाला का? नाही. कुंभकर्ण तर करता आहे झोपणे या क्रियेचा. तर अशा ज्या क्रिया असतात ना, की ज्या क्रियांमध्ये तिला घेऊन जायला तिकडे, तर अशा ज्या क्रिया असतात की ज्या, बाळा माझा वर्ग चालू आहे ना, बोलू नये ना आता, बोलले तिला घेऊन खाली जाय. हा, तर अशा ज्या क्रिया असतात की ज्या क्रियांमध्ये क्रियेचा व्यापार हा पण करताच करतो आणि त्या क्रियेचं फळ सुद्धा करताच भोगतो, त्यांना अकर्म क्रिया म्हणतात. अकर्म, ज्यांना कर्म नसतं. उदाहरणार्थ बालकः हसती, बघा आता बालक येतं, हसतोय, तर बालकः हसती या क्रियेमध्ये बालकच हसतो आणि फळ सुद्धा बालकालाच मिळतं हसण्याचं. त्यामुळे ही क्रिया अकर्म क्रिया झाली. तर हा एक अपवाद आपण बाजूला ठेवूया. तर मुख्य पद्धतीनं आज मी कर्माची व्याख्या काय सांगितली, तर क्रियेचं फळ ज्याला मिळतं तो झाला कर्म.
समजलं? ही कन्सेप्ट समजली? यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? आणखी सांगा. आता आपण नंतर अधिकरणाकडे जाऊया. तांदूळाला फळ मिळालं म्हणजे कसं? फळ म्हणजे तांदूळाला फळ मिळालं म्हणजे तांदूळाचं काय झालं की त्याला फळ म्हणता येईल. भात झाला म्हणजे फळ मिळालं का? बघा, फळ या शब्दाचा अर्थ फ्रूट असा होत नाही. फळ या शब्दाचा अर्थ फ्रूट असा होत नाही, तर फळ शब्दाचा मूळ अर्थ फ्रूट नाही. मला म्हणायचं आहे, तांदूळ जे ड्राय होते, पाणी टाकलं, मग आग लावली, त्याचा भात झाला. भात झाला म्हणजे ते फळ झालं का असं म्हणायचं. म्हणजे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन जे झालं त्याला फळ म्हणायचं का असं म्हणायचं. त्याचं मिळालेलं फलित म्हणजे त्यामध्ये आलेलं परिवर्तन, परिणाम म्हणूया आपण त्याला. परिवर्तन, परिणाम. किंवा इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं म्हणजे इफेक्ट. तर इफेक्ट ऑफ द ऍक्शन ज्याच्यावर होईल ते झालं आपलं कर्म. ठीक आहे. चला, मला वाटते आणखी एक कोणीतरी इफेक्ट ऑफ द ऍक्शन. इफेक्ट ऑफ द ऍक्शन. एक एग्जाम्पल क्या इसका अकर्म का, तो आप बोले ये सही है यानी बालक क्रीडति, जहाँ पे कर्म नहीं है इसलिए अकर्म हुआ है. देखो, इसके साथ अगर कर्म लिया तो यह सकर्मक भी होता है, और अगर कर्म नहीं लिया तो अकर्मक भी हो सकता है. जैसे बालक कंदुकम क्रीडति, तो इसमें तो कर्म आ गया, तो ऐसी बात है. चलो, कर्म आ गया. चलो, अब आगे बढ़ते हैं अगले कंसेप्ट की तरफ. अगर किसी को कर्म में प्रॉब्लम ना हो तो हम अगले कंसेप्ट की तरफ जाएंगे. अब दूसरा आप लोगों का डाउट ये था कि राम ग्रामे गच्छति, छात्र प्रदर्शिन्यां गच्छति, प्रदर्शिनी में जाता है. तो इसमें क्या गलती है? तो इसमें गलती समझने के लिए हमें यह समझना पड़ेगा कि सप्तमी का प्रयोग कब करते हैं. में, इन, ऑन, एट, इन शब्दों का प्रयोग कहाँ होता है? तो इनका प्रयोग होता है अधिकरण में. जिसको हम अधिकरण कहते हैं उसी के लिए सप्तमी विभक्ति का प्रयोग होता है. उसी को हम ग्रामे, प्रदर्शिन्याम ऐसा कह सकते हैं. अब समझिए कि अधिकरण किसे कहते हैं. तो अधिकरण की व्याख्या है आधारोधिकरणम, यानी क्रिया का जो आधार है, क्रिया का जो भी आधार है, जो कोई भी क्रिया हो रही है उस क्रिया का जो आधार है उस आधार को अधिकरण कहते हैं. तो अब ध्यान से समझिए. माता ओदनम पचती, माँ चावल पकाती है. अब यहां पर पकाती है, इस क्रिया का आधार क्या है? और सुनिए, आधार एक नहीं, आधार अनेकों हो सकते हैं. जैसे कि माता चावल रसोई घर में पकाती है. अब रसोई घर क्या है? आधार हुआ इस क्रिया का. माता चावल को चूल्हे पर पकाती है, तो चूल्हा ये भी एक तरह का आधार ही हो गया. माता चावल को वर्तमान काल में पकाती है, तो वर्तमान काल देखिए, काल सभी का आधार है. सारी जितनी भी क्रियाएं हैं उन सभी क्रियाओं का आधार काल होता है. अगळ लिहून द्या तिकडे. तो काल ये भी सभी का आधार हुआ. तो जिसने क्रिया को आधार दिया है वे सारी चीजें हमारी क्रिया का अधिकरण होती है, और उन्हीं को हम सप्तमी लगाते हैं. तो अब अधिकरण, ये कंसेप्ट समझ में आ गई क्या सभी को? सांगतो. राम गावाला जातो तर काय होणार आहे म्हटलं? सांगतो. नाही, राम गावाला जातो मध्ये आपण शेवटी येऊया. आपण आता आधी अधिकरण समजून घेऊया. अधिकरण म्हणजे आधार, क्रियेचा आधार म्हणजे अधिकरण, आणि अधिकरणालाच आपण सप्तमी लावतो. उदाहरणार्थ, राम अयोध्येत राहतो.
सिंह जंगलात राहतो. इथं राहतो, राहणे ही जी क्रिया आहे, या क्रियेचा आधार आहे अयोध्या. या क्रियेचा आधार आहे जंगल. जंगल नसतं तर ही क्रिया घडूच शकली नसती. तर जिथे क्रियेचा आधार असते, ज्याला आपण लोकेशन म्हणूया, सरळ सरळ शब्दामध्ये क्रियेचं लोकेशन, द प्लेस व्हेअर द ऍक्शन इज बिईंग परफॉर्म्ड, त्याला म्हणायचा आधार. तर जो जो आधार असेल. हा बोला. विचारू काय? हा विचारा. वनाम गच्छति का वने गच्छति? मग हाही चांगला प्रश्न आहे. हा आपण शेवटून हा प्रश्न आपण शेवटून राखून ठेवूया. याही प्रश्न वाक्यावर आपण विचार करू. ठीक आहे, लक्षात येईल. आणखी दुसरा कुणाला प्रश्न असेल आधाराबद्दल तर सांगा. ठीक आहे, चला. अयोध्या निवसती ऐसे ही आएगा ना. राम अयोध्या निवसती. अयोध्यायाम. अयोध्यायाम. अयोध्या की सप्तमी अयोध्यायाम होती है. राम निवसती. कुत्र निवसती? तो अयोध्यायाम निवसती. राम का निवास करने का आधार अयोध्या है. अयोध्या के आधार से ही वो रहता है. चला, आता आपण बघूया. म्हणजे थोडक्यात लोकेशन. तुम्हाला एवढं जर आधारा शब्द लक्षात येत नसेल तर लोकेशन एवढा शब्द ध्यानात ठेवा. रामाचं क्रिया करण्याचं, निवास करणे या क्रियेचं लोकेशन आहे अयोध्या. सिंहाचा निवास करणे या क्रियेचं लोकेशन आहे जंगल, वन. आता आपण येऊया आपल्या वाक्यांकडे. छात्रः विद्यालयं गच्छति. आता यामध्ये छात्रः विद्यालये गच्छति हे का बरं चुकीचं आहे? कारण याचं आता कारण तुम्हाला मी सांगतो. पहिली गोष्ट तर म्हणजे हे गच्छति म्हणजे जाणे या क्रियेचं अधिकरण, लोकेशन हे विद्यालय नाही. का नाही? कारण की गमन करणे, जाणे या क्रियेची सुरुवात रामाच्या घरापासून झाली. विद्यार्थ्याचं घर ते शाळा, हा जो रस्ता आहे पूर्ण, हा रस्ता त्याचा अधिकरण झाला. विद्यालय फक्त डेस्टिनेशन झालं, पण जाणे ही पूर्ण क्रिया जी घडली ती फक्त विद्यालयात घडली का? नाही. विद्यालयात जाऊन तर त्या क्रियेचा शेवट झाला. तुमच्या लक्षात येतोय का? पुन्हा बघा. आता तुमचंच वाक्य. सिंह वनात गेला. आता वनात सिंहाला जायला म्हणजे त्याला आधी वनाच्या बाहेर यायला पाहिजे ना. गावामध्ये सिंह आधी गावामध्ये आहे आणि गावामध्ये त्याने आपल्या गमन जाणे या क्रियेची सुरुवात केली आणि शेवट वनामध्ये झाला. मग या क्रियेचा आधार हे वन होईल का? जाणे या क्रियेचं लोकेशन, त्याने जाणे ही क्रिया कुठे केली? जाणे ही क्रिया त्याने जंगलात केली नाही. जंगलात जाऊन त्याची जाण्याची क्रिया संपली. तुम्ही कन्फ्युज झालात का की लक्षात आलंय थोडंफार? गावात गेला ना पहिले तो, मग गावात जाण्याची क्रिया येईल ना. आधार लोकेशन गावात गेला मग वनात गेला. ठीक आहे, दुसरं उदाहरण सांगतो. रावणः लंकाम गच्छति हे वाक्य आहे. रावणः लंकाम गच्छति. आता लंकेत जाण्यासाठी तो आधी पंचवटीपर्यंत आला. इकडे भारतामध्ये आला, पंचवटीमध्ये पर्यंत आला तो. तिथून त्याने सीतामातेचं हरण केलं आणि नंतर तो लंकेकडे निघाला. मग आता आपलं नाशिक म्हणजे पंचवटी, तिथून त्याची जाण्याची क्रिया सुरू झाली आणि लंकेमध्ये येऊन संपली. मग त्याने जे जाणे, गमन ही क्रिया केली, त्या क्रियेचं लोकेशन सांगा. लंका आहे का मला तुम्ही सांगा. लंका तर एंड पॉइंट आहे. म्हणून लंकेमध्ये जातो असं बोलणं संस्कृत व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचं आहे. लंकेला जातो, लंकेला, टू द लंका. त्याचे जे गमन करण्याची जी क्रिया आहे ना, त्या क्रियेलाचं जे फळ आहे ते फलित लंकेला मिळणार आहे ऍट द एंड.
आणि लंकेला फळ काय मिळणार, तर रावणाची प्राप्ती होणे. रावणाची लंकेमध्ये प्राप्ती होणे हे त्याचं फळ आहे, हा त्या क्रियेचा इफेक्ट आहे. रावण हा गच्छती, रावण जातो. रावणाने गमनक्रिया केली. मग गमनक्रियेचा व्यापार काय आहे, तर त्याचं जे काही वाहनात आहे ते वाहनात बसणे, वाहन हाकणे किंवा पायी निघाला असेल तर चालणे. तर मग आता या क्रियेमध्ये जे तो चालतोय किंवा जातोय, मार्गक्रमण करतो आहे, या क्रियेचा इफेक्ट कोणाला झाला, तर लंका नावाचं जे नगरी आहे त्या नगरीला रावणाची प्राप्ती झाली, हे त्याचा इफेक्ट आहे. आणि हा लंका या नगरीला झाला, त्यामुळे लंका हे ऑब्जेक्ट झालं, कर्म झालं. काय कारण आहे, कारण की लंकेवर त्याला इफेक्ट झाला, फल मिळालं गमन जाणे या क्रियेचं. पण गमन क्रियेचं लोकेशन ही लंका आहे का, नाही. गमन क्रियेचं लोकेशन हे पंचवटी ते लंका हा मधला जो मार्ग आहे तो मार्ग त्याचं लोकेशन झालं. समजलं? हा, बरोबर. आता मला वाटते सर्वांना हा मुद्दा थोडाफार समजला असेल कदाचित. असं म्हणता येईल का, रावण विमानेन लंका गच्छती. हा, बघा आता आपल्याकडे जवळपास 7 विभक्ती आहेत. त्या 7 पैकी बाकी जे येत असेल ते विमानेन गच्छती, बाकी तुम्ही ज्या येत असतील त्या वापरा, तो प्रॉब्लेम नाही. आपला प्रॉब्लेम काय होता, लंकाम म्हणायचं की लंकायाम म्हणायचं, लंकेला म्हणायचं की लंकेत म्हणायचं, हा प्रॉब्लेम होता ना आपला. बरोबर आहे, समजलं. चला, तर आता 9 वाजले. शेवट वाक्य काय करायचं, राम लंका गच्छती. नाही, राम कशाला जाईल लंकेत, रावण हा राम गावाला जातो त्याचं सांगून द्या सर. हा, राम हा ग्रामम गच्छती, राम गावाला जातो. आता राम हा ग्रामे गच्छती, हे चूक. तर एक वाक्य आहे, अहं नित्यम ग्रंथालये गच्छामी. मग आता हे ग्रंथालये बरोबर आहे की ग्रंथालयम होईल? ग्रंथालये गच्छामी हे चूक आहे. अहम प्रतिदिनम ग्रंथालयम गच्छामी हेच वाक्य बरोबर आहे. ग्रंथालयम. आपने जो लंका का एग्जाम्पल दिया उसमें आपने बोला कि लंका आधार नहीं है इसलिए सप्तमी नहीं लगे, ऐसा ही बोला ना आपने. सही. अब यहाँ पर बहुत सारे लोग ये भी गलती करते हैं कि यहाँ लोग उपपद विभक्ति समझ लेते हैं कि नहीं भाई गम धातु है ना, तो गम धातु की उपपद विभक्ति द्वितीया है. अब ये उपपद विभक्ति नहीं है, ये कारक विभक्ति ही है. उपपद विभक्ति किसे कहते हैं कि किसी विशेष पद की उपस्थिति में जो हम विभक्ति लगाते हैं वो होती है उपपद विभक्ति. लेकिन यहाँ पर ऐसी कोई बात ही नहीं है, सीधे लंका ये कर्म कारक बन रहा है, तो इसलिए कारक विभक्ति हुई, ये उपपद विभक्ति नहीं है. अब जिन लोगों ने उपपद विभक्ति नहीं पढ़ी उनके लिए मैं नहीं बता रहा हूं, लेकिन जिन लोगों ने उपपद विभक्ति कारक विभक्ति तक पढ़े हैं उन्हीं को ये बात समझ में आएंगे. तो बाकी लोग कृपया इस मुद्दे पर प्रश्न ना करें, क्योंकि अभी 9 बज चुके हैं. तो अभी हम हमारा शांति मंत्र ले लेते हैं. शांति मंत्र के बाद 1-2 मिनट अगर किसी को कोई प्रश्न है तो हम रुकेंगे, लेकिन शांति मंत्र से आज के पाठ का हम को अल्प विराम दे देते हैं. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. पुनर्मिलन. तर ज्यांचा गीता पठणाचा वर्ग असेल ते कृपया आपल्या वर्गाला जाऊ शकतात. सर ते मला पुन्हा राम लंका गच्छती काय ते पूर्ण सांगा सर. सांगतो. फक्त एवढं लक्षात घ्या, गच्छती हे जर क्रियापद असेल तर सप्तमी लावायची नाही, द्वितीया लावायची. म्हणजे काय करायचं, तर रावण हा
लंकाम गच्छति असं म्हणायचं, म्हणजे रावण लंकेला जातो असं म्हणायचं. रामः लंकायाम गच्छति, रावण लंकेमध्ये जातो असं म्हणणं चुकीचं आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवा. मला तिसऱ्या आणि सातव्या विभक्तीमध्ये एक वेळा तुम्ही फरक सांगू शकता का, ते काय आहे? म्हणजे वनेन सिंह वनेन गच्छति की सिंह वने गच्छति असं? आपण जेव्हा तृतीय विभक्ती शिकू ना तेव्हा हा मुद्दा मी सर्वांना समजावून सांगेल. तेव्हा तुम्ही हा मुद्दा जरूर विचारा. तृतीय विभक्ती आपल्या पाठामध्ये आली की मग आपण त्यावर चर्चा करू. आणि जर सातवी विभक्ती झाली का आपली? नाही झाली, पण आता सर्वांनी त्याबद्दल कन्फ्यूज केलं होतं, तेच विचारलं होतं. म्हणजे द्वितीय आणि सप्तमीबद्दल कन्फ्यूज होते म्हणून मी ती सांगितली. अच्छा, म्हणून त्यामुळे मी कन्फ्यूज झाली, नाही तर मला सेकंड विभक्ती चांगल्या प्रकारे कळते. ठीक आहे, ठीक आहे. ओके, चला तर थांबायचं आता. चालेल. चला, हरिओम. काही वाक्य आहे हे जे आता 7.1 झालं ना, त्याच्यावर काही वाक्य केले आहे तर ते ग्रुपला टाकू का? हो, टाका ना. टाका टाका, ग्रुपवर टाका. सर्वांना ते फायद्याचे पडतील. टाका, काही हरकत नाही. तर याचं रेकॉर्डिंग घेतो. अर्ध रेकॉर्डिंग झालंय बाबा, पूर्ण रेकॉर्डिंग झालेलंच असेल याची गॅरंटी नाही. मधात तुटलं होतं एकदा, तर आधीचं अर्ध रेकॉर्डिंग झालं किंवा नाही मला माहिती नाही, झालेलं असावं. पण जे अधिकरण वगैरे सांगितलं ना ते थोडंसं क्लिअर होईल अजून, म्हणून म्हटलं. ठीक आहे, ठीक आहे. मी पाहतो आता, हे बंद केल्यानंतर समजेल ते रेकॉर्डिंग झालं का नाही ते. ठीक आहे सर, काही